वेलकम द मॅजिक वर्ल्ड ऑफ RD's केमिस्ट्री क्लासेस. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, हे लेक्चर नंबर 2 आहे, लक्षात ठेवा. कारण तुम्ही वहीमध्ये लिहित असताना सुद्धा लेक्चर लिहित चला. लेक्चर नंबर 2 एक कुठला व्हिडिओ जर समजा कुठला काही पॉईंट समजत नसेल तुम्ही त्या लेक्चरमध्ये जाऊन बघू शकता. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, दिस पॉइंट और दिस लेक्चर इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. आता एवढ्यांदा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट म्हणले बघा, वेड्यासारखं नाही, खरं खरं म्हणतोय, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. हा जर बीट आला किंवा हा जर लेक्चर जर तुम्हाला समजला तर हा चॅप्टर समजतो, नाही तर समजत नाही. म्हणून हे 5 स्टार लेक्चर असं विचार लक्षात राहू द्या. म्हणजेच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. स्टार्ट करूयात इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मी तुम्हाला बोर्डाच्या थोडंसं बाहेर दिसेन, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या तोपर्यंत. ऐका. तर हे बघा, स्कूटीवरची कार्टी मन फेकुनी कॉपर झेली. चला मी इकडे थांबून शिकवतो. स्कूटीवरची कार्टी मन फेकुनी कॉपर झेली. स्कूटीवरची कार्टी मन फेकुनी कॉपर झेली. 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30 हे त्याचा ॲटॉमिक नंबर आहे. ओके. त्याच्यानंतर एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे हे बघा. हा 3D सिरीज आहे, तर 3D 4S 3D 4S तर राहणारच आहे. ते पाठ करत बसणं काय वेड्यासारखं. हे सगळेच 3D आहेत, हे सगळेच 4S आहेत. आणि बघा हे सगळे 4S2 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 आहेत सगळेच. हे बघा. आणि 21 1 3D1, 22 2 3D2, 23 3 3D3, 24 4 3D4, 25 5 3D5, 26 6 3D6, 27 7 3D7, 28 8 3D8, 29 9 3D9, 30 10 3D10. किती सोपं आहे. बट ते नाही, ते एक्सपेक्टेड आहे. असं राहायला पाहिजे होतं, बट असं नाही. पुन्हा कोणकोणत्या एलिमेंटमध्ये तसं नाही. क्रोमियममध्ये तसं नाही आणि कॉपरमध्ये तसं नाही. क्रोमियम काय करतो, क्रोमियम 3D किती आहे, 3D 4 आहे. मग तो इकडचा एक इलेक्ट्रॉन शिफ्ट करून घेतो आणि काय होतो, बाकी सगळे सेम आहेत. हे सेम आहे, हे सेम आहे, हे सेम आहे, फक्त क्रोमियम सेम नाही. ऑब्झर्व इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बदलतं कुठं, क्रोमियमचं बदलतं. का बदलतं, कारण की हे इलेक्ट्रॉन इथे घेतल्यानंतर 3D5 होतो आणि 3D5 म्हणजे हाफ फील्ड आहे. आणि हाफ फील्ड बांधणं, लक्ष द्या, हाफ फील्ड ऑर्बिटल्स बांधणं, हाफ फील्ड ऑर्बिटल्स आर मोर स्टेबल ॲज कम्पेअर्ड टू अदर ऑर्बिटल्स, इनकम्प्लिटली फील्ड ऑर्बिटल्स. म्हणून तो एक इलेक्ट्रॉन घेतो आणि 5 आणि 1 बनतो. मग तुम्ही म्हणतात सर ह्याला दोन्हीचे दोन्ही घ्यायला लावा ना. नाही घेतलंच. ह्याच्या खालचा एलिमेंट घेतलाय बट ह्यानं घेतलं नाही, ती गोष्ट वेगळी. या लक्ष द्या. तर हे एक्सेप्शन आहे, हे तुम्हाला लर्नच करावं लागेल. आणि हे बोर्ड खोडल्यानंतर कोणकोणते एक्सेप्शन आहेत पिरियोडिक टेबलमध्ये मी ते तुम्हाला सांगणारच आहे. तर लक्ष द्या. त्याच्यानंतर कोण आहे, कॉपर एक आहे. कॉपरचं इथं काय आहे, 3D 9 आहे. इथं काय 4S2 आहे. तर 9 10 झाल्यानंतर काय होतो, 10 झाल्यानंतर कम्प्लिटली फील्ड होतो बाळांनो, कंप्लीट फील्ड ऑर्बिटल होतो. आणि कंप्लीट फील्ड ऑर्बिटल्स आर मोर स्टेबल. सगळ्यात जास्त असतात कंप्लिटली फील्ड स्टेबल, त्याच्यानंतर असतं हाफ फील्ड आणि त्याच्यानंतरचे सगळे. म्हणजे सगळ्यात मोर स्टेबल असतं कंप्लिटली फील्ड. मग त्याच्यामुळे काय करतो, तो यसचा एक इलेक्ट्रॉन घेतो आणि स्वतः बनतो 3D10 आणि हा होतो 4S1. आणि ते एरवी सगळ्यांकडे ॲज इट इज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. 26 3D6 4S2, 27 3D7 4S2, 28 3D8 4S2. फक्त दोनच गोळ आहेत, एक CR आणि एक CU. CR आणि CU हे 4च्या ऐवजी येतं 5 आणि 9च्या ऐवजी येतं 10. ते 4च्या ऐवजी येतं 5 आणि 9च्या ऐवजी येतं 10. आणि त्या ठिकाणी 4S होतो 1, 4S होतो 1. आता ह्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर यांच्या ऑर्बिटलच्या फॉर्ममध्ये जर लिहायचं म्हणलं तरी 3D1 बघा, तर 1 इलेक्ट्रॉन. 4S2ला पेड इलेक्ट्रॉन, म्हणजे हाऊ मेनी अनपेड इलेक्ट्रॉन बाळांनो, 1. हे पाठ पाहिजे तुम्हाला. अनपेड इलेक्ट्रॉन पाठ पाहिजे, अनपेड इलेक्ट्रॉन काढता यायला पाहिजे. आणि अनपेड इलेक्ट्रॉन काढण्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन माहीत राहिला पाहिजे आणि एक्सेप्शन पण माहीत राहिला पाहिजे. विशेष आजपर्यंत क्रोमियम आणि कॉपर एक्सेप्शन नाही म्हणलं तर 20 25 30 वेळेस पडलं असेल वेगवेगळ्या एक्झाम्समध्ये. ओके, लक्ष द्या. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, वेगवेगळ्या एक्झाम्समध्ये म्हणलं, नीट आणि JEE मध्ये म्हणलं नाही मी, लक्षात राहू द्या. ते बघा. नंतर 3D2, तर इथं बघा अनपेड इलेक्ट्रॉन 2. इथं पेअर नाही करायचं, अनपेड ठेवायचं. आणि किती हंड सूल आहे, तोपर्यंत पेअरिंग करू नका जोपर्यंत पूर्ण डब्यात एक इलेक्ट्रॉन राहत नाहीत.
असा हंड्स रूल सांगतो. पेअरिंग डू नॉट टेक्स प्लेस म्हणतं ते. ओके, लक्ष द्या. तर हे बघा 3d2, तर इथं 3d2 इलेक्ट्रॉन भरलं आणि इथं 4s2, म्हणजे हाऊ मेनी अनपेड इलेक्ट्रॉन? 2 अनपेड इलेक्ट्रॉन. आता 3d3 हे का 3 इलेक्ट्रॉन, हे तर पेड आहे, 3 अनपेड इलेक्ट्रॉन. आता एक्सेप्शन हा इथं जातो म्हणजे 5 आणि हा 1, म्हणजे हाऊ मेनी अनपेड इलेक्ट्रॉन? 6 अनपेड इलेक्ट्रॉन. आणि त्याच्यानंतर बघा 3d5 4s2 आहे, इथं डबल डबल आला बघा, परंतु हे 4s2 आहे, हे 3d5 इथं 4s2, इथं पेड इलेक्ट्रॉन, तर हे किती अनपेड इलेक्ट्रॉन? 5 अनपेड इलेक्ट्रॉन. त्याच्यानंतर 3d6, 3d6च्या वेळेस कसं भरायचं? 1 2 3 4 5, मग भरायचं 6, आपले 2 इलेक्ट्रॉन, म्हणजे हाऊ मेनी अनपेड इलेक्ट्रॉन? 1 2 3 4 अनपेड इलेक्ट्रॉन. 3d7, 3d7ला कसं भरणार? 1 2 3 4 5 6 7, आणि हे तर पेड आहेत, म्हणजे हाऊ मेनी अनपेड इलेक्ट्रॉन? हाऊ मेनी अनपेड इलेक्ट्रॉन? 4. हाऊ मेनी अनपेड इलेक्ट्रॉन? 3. हाऊ मेनी अनपेड इलेक्ट्रॉन? 2. असं तुम्ही भरू शकता, बघू शकता, लिहू शकता. आणि हे 2 4 5 6 7 8 वेळेस लिहून प्रॅक्टिस करा, न बघता. एवढं सगळं इथपर्यंत तुम्ही स्वतः मिनिमम 5 वेळेस प्रॅक्टिस करा, न बघता, तरच हा चॅप्टर जमेल, नाहीतर जमणार नाही. स्पष्ट सांगतो तुम्हाला मी, जमणार नाही याच्यात. ओके, अनपेड इलेक्ट्रॉन सोपं आहे पाठ करणं. 1 2 3, 3च्या नंतर दुप्पट काय होतं? 6, त्याच्यात 5 4 3 2 1 0. तुम्ही असं अनपेड इलेक्ट्रॉन पाठ करू शकता, हो. बट जर तुम्हाला Fe सांगा, Fe+2 सांगा, Fe+3 सांगा, म्हणलं तर ही काढता यायला पाहिजे. आणि ते काढता येण्यासाठीच तुम्हाला हे व्यवस्थित समजणं गरजेचं आहे. म्हणून तुम्ही न बघता लिहा, त्याच्यासाठी सांगितलं तुम्हाला. पाठ राहणं नाही, कन्सेप्च्युअली समजणं, आणि ते लिहून घेताना तुम्ही ऑटोमॅटिक पाठ होऊन जाईल तुम्हाला. प्रिय विद्यार्थी मित्र, इथे बघा Feला बघा, लक्ष द्या. आता इथे Feला बघा, Fe काय आहे? ॲटॉमिक नंबर 26. 26 म्हणल्यानंतर 3d6 4s2. मग हाऊ मेनी इलेक्ट्रॉन? 3d6 ना, मग इलेक्ट्रॉन किती? 1 2 3 4 5, मग पेअरिंग करा, म्हणजे हाऊ मेनी अनपेड इलेक्ट्रॉन? 4 अनपेड इलेक्ट्रॉन राहिले. आता बघा Fe+2 म्हणणार, तर Fe+2 म्हणजे हाऊ मेनी इलेक्ट्रॉन लॉस? 2 इलेक्ट्रॉन लॉस. Fe+2 म्हणल्यानंतर बघा, +2 म्हणल्यानंतर इलेक्ट्रॉन नेमके कुठले जातात? 3dचे जातात की 4sचे जातात? 3d हा इनर ऑर्बिटल आहे आणि 4s हा आउटर ऑर्बिटल आहे, तर इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट ऑर्बिटलमध्ये जातात. म्हणजे 3d6 ॲज इट इज राहणार, आणि +2 म्हणजे 2 इलेक्ट्रॉन लॉस झाले, ते कुठले इलेक्ट्रॉन होणार? 4s मध्ये जाणार. म्हणजे इलेक्ट्रॉन किती तिथं? 6, आणि 6 आणि d ऑर्बिटल आहे, 1 2 3 4 5, आणि 6वा इलेक्ट्रॉन काय होतो? पेड होतो, म्हणजे हाऊ मेनी अनपेड इलेक्ट्रॉन? 4. इथंही हाऊ मेनी अनपेड इलेक्ट्रॉन? 4. आता Fe+3 म्हणलं, आता Fe+3, आता Fe+3 म्हणल्यानंतर हे बघा 23 इलेक्ट्रॉन, की Feचा ॲटॉमिक नंबर किती? 26, 23 इलेक्ट्रॉन. मग इलेक्ट्रॉन कुठले जाणार? हे बघा, इथं मेन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, इथले 2 जाणार आणि इथला 1 जाणार, म्हणजे काय होणार? 3d5 4s2, सॉरी 3d5 4s0, म्हणजे हाऊ मेनी इलेक्ट्रॉन? 1 2 3 4 5, तर 5 अनपेड इलेक्ट्रॉन. असं तुम्हाला काढता यायला पाहिजे. असं काढता आलं तरच तुम्हाला ह्याच्या पुढच्या सगळ्या प्रॉपर्टी ऑटोमॅटिक समजतात. ऑल प्रॉपर्टीज ह्याच्यावरती डिपेंड आहेत. अनपेड इलेक्ट्रॉन काढता यायला पाहिजे, मे बी त्याच्या एलिमेंटरी फॉर्ममध्ये किंवा मे बी त्या एलिमेंटच्या आयोनिक फॉर्ममध्ये. तो मेटल जर एलिमेंटरी फॉर्ममध्ये असेल किंवा आयोनिक फॉर्ममध्ये असेल, त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आणि त्याच्याकडे अनपेड इलेक्ट्रॉन किती आहेत हे सांगता येणं अतिशय गरजेचं आहे, अतिशय. ओके, हे जसं कोबाल्टचं एक्झाम्पल आहे, कोबाल्टचं इथेच आहे 27 3d7 4s2. 3d7 म्हणजे किती? 1 2 3 4 5 6, सॉरी 5 6 7, म्हणजे हाऊ मेनी अनपेड इलेक्ट्रॉन? 3 अनपेड इलेक्ट्रॉन. आता हेच कोबाल्ट +3 म्हणलं तर 3 इलेक्ट्रॉन जातात, मग 3 इलेक्ट्रॉन कुठले काढणार? एक 4sचे 2 काढणार आणि ह्याचा 1 काढणार, म्हणजे हा झाला 3d6 झालं तर 1 2 3 4 5, आणि 6ला पेअर करणार, आणि हाऊ मेनी अनपेड इलेक्ट्रॉन? तर 4 अनपेड इलेक्ट्रॉन. असं तुम्हाला स्वतःला यायला पाहिजे, लक्षात राहू द्या. तर तुम्ही ह्या व्हिडिओला बघा, डबल बघा, इथूनच एवढा पोर्शन डबल ट्रिपल किती वेळेस बघा वाटलं तेवढेच बघा, आणि न बघता 5 ते 10 वेळेस लिहून काढा फास्टमध्ये. हे मिनिमम 5 वेळेस लिहून काढा, मगच तुम्हाला चॅप्टर जमेल. कारण की तुम्हाला त्या एलिमेंटचं ॲटॉमिक नंबर, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑब्झर्व एक्सपेक्टेड नाही. आपल्याला ऑब्झर्व इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येणं गरजेचं आहे, आणि त्याच्याकडे किती अनपेड इलेक्ट्रॉन आहेत
आणि तो त्याच्या आयॉनच्या फॉर्ममध्ये गेल्यानंतर इलेक्ट्रॉन कुणाचे काढायचे, 3Dचे काढायचे का 4Sचे, 4Sचे काढायचे, आणि 4Sचे संपल्यानंतर 3Dचे काढायचे. असं हे सिस्टमॅटिक सगळं खेळ तुम्हाला जमायला पाहिजे. ओके, आणि ऑब्व्हियसली तुम्हाला जमेलच, कारण की मी एवढं छान तुम्हाला समजून सांगितलेलं आहे व्यवस्थित. तुम्ही ह्या एवढ्या व्हिडिओला, एवढ्या पोर्शनला डबल बघा, समजून घ्या, आणि मगच पुढचा व्हिडिओ बघा. ओके, तर मी स्क्रीनशॉट काढून घ्या, मी थोडंसं साईडला सरकतो, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि मग आपण पुढे कंटिन्यू करूयात. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मग हे कॉपर आणि क्रोमियम किंवा क्रोमियम आणि कॉपर का एक्सेप्शनमध्ये आहेत, का ते एक्सेप्शनल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन शो करतात, हे तुमच्या डोक्यात पडला असेल प्रश्न. का कॉपरच का बरं एक्सेप्शन शो करतो आणि क्रोमियमच का एक्सेप्शन शो करतो? कारण की बाळांनो, बिकॉज ऑफ स्टेबिलिटी. आणि कम्प्लिटली फील्ड ऑर्बिटल्स आर मोर स्टेबल दॅन हाफ फील्ड ऑर्बिटल्स, and half filled orbitals are more stable than incompletely filled orbital. half filled म्हणजे काय असतं, D चा विचार करता D5, आणि completely filled म्हणजे काय असतं D10, आणि हे D1 2 3 4 5 6 7 9 वगैरे, नॉट अ 5. मग इथे कोण कोण एक्सेप्शन मध्ये आहे? क्रोध, मोठा, वाईट हे एक्सेप्शन मध्ये आहे बाळांनो. क्रोध, मोठा, वाईट एकमेकाच्या खाली एलिमेंट आहेत. मग क्रोध, मोठा, वाईट 4 2 च्या ऐवजी काय बाळांनो ते 5 1 आहे. काय आहे? 5 1 आहे. काय आहे? 5 1 आहे. काय आहे? 5 1 आहे. आणि बाळांनंतर क्यूट, अंजली, आगाव, हे शॉर्टकट सुद्धा आहे. क्यूट, अंजली, आगाव सुद्धा एक्सेप्शन आहे बाळांनो. हे एक्सेप्शन कसं आहे? इथं 9 2 च्या ऐवजी 10 1 आहे. 10 1 आहे. 10 1 आहे. क्रोध, मोठा, वाईट काय म्हणायचं शॉर्टकट बघा. क्रोध, मोठा, वाईट. क्रोध, मोठा, वाईट. क्यूट, अंजली, आगाव. क्रोध, मोठा, वाईट. क्यूट, अंजली, आगाव. आणि निकिता आणि पडली नाही, फक्त पडली एवढं येतं. याचे 2 इलेक्ट्रॉन सरळ इथं जातात आणि हे 0 होतं. म्हणजे एक शॉर्टकट लक्षात ठेवा. क्रोध, मोठा, वाईट. क्रोध, मोठा, वाईट. क्यूट, अंजली, आगाव. क्रोध, मोठा, वाईट. क्यूट, अंजली, आगाव. पडली एक्सेप्शन मध्ये. These are the exception. Nickel is not exception. PT is not exception. क्रोध, मोठा, वाईट. क्यूट, अंजली, आगाव. क्रोध, मोठा, वाईट. 5 1 5 1 5 1. क्यूट, अंजली, आगाव. 10 1 10 1 10 1. आणि PD 10 0. आणि एवढ्या सगळ्या डी ब्लॉकचे एलिमेंट किती आहेत? 40 आहेत. त्यातले सगळेच नॅचरल आहेत. फक्त टेक्निशियम हा एकटाच आर्टिफिशियल आहे, म्हणजेच मॅनमेड आहे. ओके, मग आता आपण कॅरेक्टर बघूयात. आता कॅरेक्टरिस्टिक ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट्स बघण्याच्या अगोदर हे तुम्हाला व्यवस्थित कळणं गरजेचं आहे. मग एवढे एक्सेप्शन आहेत. फक्त क्रोमियम आणि कॉपरच एक्सेप्शन आहे. क्रोमियम आणि कॉपर जसं 3D ते एक्सेप्शन आहे, तसं मोलॅब्डिनम आणि Ag हे 4D मध्ये एक्सेप्शन आहे. तसं टंगस्टन आणि सिल्वर, गोल्ड हे 5D आहे. हे 3D एलिमेंट आहेत. हे बघा 3D हे 4D एलिमेंट आहेत. 4D हे खालचे 5D एलिमेंट आहेत. 5D मग हे आपलं पुढे येतच ऑटोमॅटिक. हे 3Dचे एक्सेप्शन, ते 4Dचे एक्सेप्शन, ते 5Dचे एक्सेप्शन. बट हे दोघं इथं 3D 5D एक्सेप्शन आहे, बट हे नाही पडतं फक्त एक्सेप्शन. दोन्हीच्या दोन्ही इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतात आणि हा 0 होतो स्वतः. दीज आर द एक्सेप्शन्स. हे लर्न करा, व्यवस्थित पडू शकतं परीक्षेत. तर कॅरेक्टरिस्टिक ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट, कॅरेक्टर बघणं फार 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 गरजेचं आहे बाळांनो. कुठलीही वस्तू आपण घरी आणत असताना कॅरेक्टर बघतो, म्हणजे फीचर बघतो. फॉर एक्झाम्पल एक घरी मोबाईल आणायचा आहे, तर आपण बघतो किती त्याचं मेगापिक्सेलचं कॅमेरा आहे, त्याची किती इंटरनल मेमरी आहे, किती त्याचं बाळांनो एक्सटर्नल मेमरी बसू शकता, किंवा त्याचं स्क्रीन कसलं आहे, कुठल्या अँड्रॉइड व्हर्जनचं आहे, हे सगळे फीचर जसं बघतो आपण कुठलीही वस्तू घेत असताना, आणत असताना. आता त्याचे फीचर बघतो, म्हणजे कॅरेक्टर बघतो. तसं ते कॅरेक्टर बघणं फार फार गरजेचं आहे ट्रान्झिशन एलिमेंट्सचे. आणि डी ब्लॉक एलिमेंट इज कॉल्ड एज अ ट्रान्झिशन एलिमेंट. आणि 36 एलिमेंट हे ट्रान्झिशन एलिमेंट आहेत, झिंक कडू हाजीबाबाला सोडलं तर. मग बाळांनो, मग ते ट्रान्झिशन एलिमेंट कोणती प्रॉपर्टी शो करतात? ते ट्रान्झिशन एलिमेंट शो करतात मेटॅलिक प्रॉपर्टी. मग मेटॅलिक प्रॉपर्टी म्हणजे काय असतं? मेटॅलिक लस्टर म्हणजे मेटल जे चमकतात ते मेटॅलिक प्रॉपर्टी शो करतात. ऑल ट्रान्झिशन एलिमेंट चमकतात. दे आर मेलेबल, दे आर डक्टाईल, दे कंडक्टिव्हिटी शो करतात. नेक्स्ट बाळांनो, दे आर हार्ड अँड हाय मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट अँड डेन्सिटी ऑल्सो देअर हाय असतं. आणि सगळा खेळ अनपेडचा आहे. बरं, मी आत्ता जर सांगितलं ह्या म्हणजे बोर्ड खोडण्याच्या अगोदर सांगितलं तुम्हाला अनपेड इलेक्ट्रॉन येणं गरजेचं आहे. म्हणजे अनपेड इलेक्ट्रॉन जेवढे जास्त असतील ना, तेवढी हार्डनेस जास्त असते. आणि जेवढी हार्डनेस जास्त असेल तेवढी मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट आणि डेन्सिटी ऑटोमॅटिक जास्त असते. म्हणजे अनपेड इलेक्ट्रॉन आलाच.
नेक्स्ट बघा, दे आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड हीट अँड इलेक्ट्रिसिटी. आता दे आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. का बरं कुठलाही सबस्टन्स गुड कंडक्टर असतो? इलेक्ट्रॉनमुळेच असतो. लक्ष द्या. दे शो व्हेरिएबल ऑक्सिडेशन नंबर. व्हेरिएबल ऑक्सिडेशन नंबर, ट्रान्झिशन एलिमेंट हे व्हेरिएबल ऑक्सिडेशन नंबर शो करतात. हे लेक्चर नंबर 1 मध्येही सांगितलेलं आहे मी. आणि बाळांनो, दे आर पॅरामॅग्नेटिक इन नेचर. ऑब्व्हियसली तुम्ही आत्ता बघितला 3D मध्ये स्कूटीवरची कार्टी मन फेकून कॉपर जेली, त्याचा अनपेड इलेक्ट्रॉन बघितला असाल 1 2 3, 3च्या नंतर सरळ 6 5 4 3 2 1 0. म्हणजे मोस्ट ऑफ सगळेच एलिमेंटकडे अनपेड इलेक्ट्रॉन होते. मग ज्यांच्याकडे अनपेड इलेक्ट्रॉन असतो ते पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स असतो. ज्याच्याकडे अनपेड इलेक्ट्रॉन असतो तो पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स असतो. ज्या सबस्टन्सकडे पेड इलेक्ट्रॉन असतात ते डायमॅग्नेटिक सबस्टन्स असतो. फॉर एक्झाम्पल जर सांगायचं म्हणलं तर तुम्ही अनपेड आहात. तुमचं लग्न झालं आहे का विद्यार्थी मित्रांनो? नाही. तर तुम्ही अनपेड आहात. मग तुम्ही अनपेड आहात म्हणजे तुम्ही पॅरामॅग्नेटिक आहात. यू आर वीकली अट्रॅक्टेड टुवर्ड्स मॅग्नेटिक फील्ड. तुम्ही अनपेड आहात, तुम्ही पॅरामॅग्नेटिक आहात. बट तुमचे मम्मी पप्पा हे पेड आहेत. तुमचे मम्मी पप्पा पेड आहेत, दॅट मीन्स की ते डायामॅग्नेटिक आहेत. तुम्ही अनपेड आहात, तुम्ही पॅरामॅग्नेटिक आहात. पण तुमचे मम्मी पप्पा हे पेड आहेत, ते डायमॅग्नेटिक आहेत. ह्या गोष्टी तुम्हाला आणखी जास्त डिटेलमध्ये कळतील नंतर. हे बघा, किंवा सॉलिड चॅप्टर तुम्ही बघितलं असेल तर तुम्ही शिकवलेलं आहे तुम्हाला. हे बघा, तर पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स म्हणजे अनपेड इलेक्ट्रॉन राहतं आणि डी ब्लॉककडे आहेच. आणि बाय नो दे ॲक्ट्स ॲज अ कॅटलिस्ट. तर डी ब्लॉकचे मोस्ट ऑफ एलिमेंट हे कॅटलिस्ट म्हणून ॲक्ट होतात. मे बी ऑर्गॅनिक रिॲक्शन और मे बी अ इनऑर्गॅनिक रिॲक्शन. कॅटलिस्ट म्हणून ॲक्ट होतात. कॅटलिस्ट म्हणून ॲक्ट होणे म्हणजे रिॲक्शनला फास्ट करणे. आता जसं मी हे कॅटलिस्ट आहे तुमचा. मी हा चॅप्टर शिकवला की तुम्हाला चॅप्टर लवकर समजतो, रिॲक्शन फास्ट झाली. जर मी राहिलो नसतो तर हा चॅप्टर तुम्हाला लवकर समजला नसता. तसं कॅटलिस्ट रिॲक्शनला फास्ट करतात. लक्ष द्या. दे फॉर्म अ लार्ज नंबर ऑफ कॉम्प्लेक्स. जे डी ब्लॉकचे जे एलिमेंट आहेत किंवा जे ट्रान्झिशन एलिमेंट आहेत 36, हे मोस्ट ऑफ कॉम्प्लेक्सेस बनवतात. कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस बनवतात, जो आपला नेक्स्ट चॅप्टर आपण कधी ना कधी शिकवणारच आहोत. कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स किंवा ह्या चॅप्टर झाल्यानंतर शिकूयात, ते डिपेंड करतं. नेक्स्ट आहे बानो, दे फॉर्म अ ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. दे फॉर्म ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड तयार करणे म्हणजे काय? ऑर्गॅनोमेटॅलिक तुम्हाला समजलंच असेल. ऑर्गॅनिक कंपाऊंड जर मेटलला अटॅच असेल तर त्याला ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड म्हणतात. तर मेटल कोणताही राहो, एस ब्लॉकचा मेटल राहो, डी ब्लॉकचा मेटल राहो, कुठलाही मेटल राहो, जर ऑर्गॅनिक कंपाऊंड जर मेटलला अटॅच असेल तर त्याला ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड म्हणतात. ऑर्गॅनिक कंपाऊंड जर मेटलला अटॅच असेल तर त्याला ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड म्हणतात. जसं की बघा, R2CU कॉपरला अटॅच आहे, म्हणजे R म्हणजे अल्किल ग्रुप, कॉपरला अटॅच आहे, हे ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड आहे. हे R2CD म्हणजे R म्हणजेच अल्किल कंपाऊंड, हे CD म्हणजे कॅडमियमला अटॅच आहे, म्हणजे ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड आहे. तर ही प्रॉपर्टी बघून घ्या. फास्ट मी सांगतो. मेटॅलिक प्रॉपर्टी शो करतो. हाय मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट डेन्सिटी, गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, variable oxidation number, they are paramagnetic in nature, they show catalytic property, they form a large number of complexes and they form a organometallic compound. तर इथंच हा लेक्चर संपला. ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, मी बाहेर होतो. व्यवस्थित हा व्हिडिओ बघा. ओके, लेक्चर नंबर 2 म्हणून लिहून ठेवा, ते खोडण्यात आलेलं आहे. ओके, बेस्ट ऑफ लक. Caught in the crossfire.